पराभवानंतर बाळासाहेब थोरात जनतेत जाऊन झाले भावनिक. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी आज संगमनेरात सभा घेतली व या सभेनंतर ते जनतेत जात काहीसे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. आपला पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते व या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. सभा आवरल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी सर्वांच्या भेटीगाठी घेत हे काहीसे भावनिक झाले होते. सभेनंतर जवळपास अर्धा तास ते आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जात हात मिळवत फोटो काढत होते. एवढा कसा स्ट्राईक रेट असतो? भारतीय जनता पक्षाने जर 288 उमेदवार उभे केले असते तर 256 उमेदवार विजयी झाले असते. असा कुठे इतिहास आहे का? आणि असं इतक्या मोठ्या स्टेटमध्ये त्याच्यामध्ये विरोध आहे, हे सगळं थोडं काळजीचं आहे. परंतु आता इतकं संख्याबळ आहे तर संख्याबळच आता त्याला त्रासदायक व्हायला लागलं असं दिसतंय. कुठेतरी एकनाथ शिंदे 4 दिवस झाले आजारी खरं त्यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आजप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या. आता माहित नाही त्यांचा किती सन्मान राहील. मात्र ते आजारी असं सांगितलं जाते. दुसरीकडे कदाचित आजारी असू शकतात, मी नाकारत नाही. आजाराबद्दल काय कोणी बोलायचं. तर शेवटी असं आहे की एवढ्या मेहनतीचं काही सन्मान आहे तरी त्याचा मला आज तरी माहिती. विरोधक चर्चा करतात की काँग्रेसचं लोकसभेचे यश मिळालं होतं, ते विधानसभेत टिकवता आलं नाही, कुठेतरी तो संपत चाललेला पक्ष आहे. नाही असं होतं. 3 महिन्यामध्ये आमचं यश होतं, 3 महिन्यात एकदम गेलं. त्याची कारणं वेगळी, त्यामुळे तसं होणार नाही. काँग्रेस आम्ही काम करत राहू. मतदान घेणार असं आहे का, त्या वाढीमध्ये जे होतं आहे हे निवडणूक आयोगानं आणि सरकारनं समजून घेतलं पाहिजे का हा असंतोष का आहे. जर समजून घेतलं तर ठीक, नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटत जाणारं आंदोलन दिसतंय मला काही काळात. मात्र आज मतदानच घेऊन दिलं गेलं नाही, दडपशाही केली. हा दडपशाहीला तुम्ही दाबता, किती काळ दाबाल लोकांना? शेवटी लोकांच्या मनातली शंका कशी काढून टाकता येईल याचं काढायचं सोडून तुम्ही लाठीचा वापर करायला लागले. राजस्थान असेल किंवा मध्य प्रदेश, त्या ठिकाणी अनेक नावं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत 1 नंबरला होतील. अचानक नवीन नावं समोर आली. महाराष्ट्रात सुद्धा असं काही घडेल असं वाटतंय? तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात. भारतीय जनता पक्ष आहे, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही. त्यांचंच त्यांना सांगता येईल. निवडणूक आयोगाने बैठकीला बोलवलं काय होतं? समाधानकारक? मला माहित नाही काय झालं. मी कार्यक्रमातच होतो. माहिती घेईल आज संध्याकाळी. आज याचं गडबड आहेच आहे. खरं सांगतो, गडबड भरपूर आहे. ठीक आहे, आता म्हणजे संख्या इतकी झालेली की त्यांना सुद्धा ती आवरता येईल. आता शिंदेचं बार्गेनिंग पॉवर कमी करायचं म्हणून अजित पवारांना आता शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. त्याचा किती सन्मान राहील हे मला आज काही सांगता येईल. कुठेतरी आपली झाल्यानंतर पराभव झाला, त्यानंतर विरोधक म्हणून आले होते की हे आता संपलेत. मात्र आजच्या सभेतून तुम्ही त्यांना इशारा दिलाय. काय आता पुढची? तेव्हा आमचं फाउंडेशन फार पक्ष आहे. थोडे हल्ला असेल एखादा काम म्हणून फाउंडेशन काही आहे, थोड्याफार असतील दुरुस्त्या करू आणि कारण मीमांसा करावी लागेल. असं आहे की पोस्टलचा आणि याचा एक संबंध असतो. पोस्टल सुरू झालं. तुम्ही काय ऐकलं? आजचं भाषण ऐकलं ना? आता आणखी काय पाहिजे तुम्हाला? अजित पवारांच्या दिल्ली वाऱ्या वाढलेल्या आहेत. दरवर्षी दिल्लीला जात आहे. काय वाटतं एकंदरीत? आता खरं आहे की आता हे संख्याबळ इतकं झालं का ते आवरे ना त्यांना. त्यांचे आता हे नवीन आलेले आमदार त्यांना आवरत नाहीत. आता गोंधळाचं वातावरण त्यांच्यामध्ये प्रचंड निर्माण झालेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे.